2029 मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा. जय पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नव्या वादाची खिडकी पडण्याची शक्यता. तर भाजप मुख्यमंत्रीपद देत नाही तर काढून घेतं, काँग्रेसचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका. मुरबाडला जाणारं हेलिकॉप्टर पुन्हा जुहू विमानतळावर. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुढचा प्रवास स्थगित. भाजपला हिंदुत्व शिकवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबातील लोकांना धर्मध्वज सोहळ्यापासून दूर का ठेवलं? संजय राऊतांचा सवाल. तर मंदिरात येताना पक्षाचे जोडे बाहेर ठेवले जातात, महंत सुधीरदास यांचा टोला. तामिळनाडूमध्ये राज्यपाल राजेंद्र अर्लेकर 118 या आकड्यावर ठाम. टीव्ही केसे जोसेफ विजय यांचं टेन्शन वाढलं. तर सगळेच कोश्यारी, कुणी धोत्रात तर कुणी सुटाबुटात, राऊतांचा टोला. मुंबईतल्या पायधुनीमध्ये कलिंगडाच्या सेवनामुळे झालेल्या कथित मृत्यू प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट. उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती. हत्या की आत्महत्या? सस्पेन्स वाढला. 11 मेपर्यंत कोकणासह राज्यभरामध्ये उन्हाचा पारा वाढणार. तर अनेक जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज. आजही मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सोसाट्याचा वारा. तर मराठवाडा विदर्भात पावसाच्या धारा. उद्या एसएससी बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल लागणार. विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला.